क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडम गुप्तधन काढायला गेला अन अडकला पोलिसांच्या जाळ्यात। 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोण्याचा अवलंब करणाऱ्या 6 जणांविरुद्ध वडगाव जंगल पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केलाय। सदर कारवाई दिनांक 25 एप्रिलच्या मध्यरात्री रात्र गस्ती दरम्यान उघडकीस आली। वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे पथक रात्र गस्त करत असताना वरुड ते कारेगाव मार्गावर संशयास्पद स्थितीत उभी असलेली एक 4 चाकी गाडी वाहन क्रमांक MS10 BF 6026 आढळून आली। पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये जादूटोण्याशी संबंधित विविध साहित्य आढळून आले। यामध्ये लोखंडी साधने, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या कापडांच्या बाहुल्या, त्रिशूल, रुद्राक्षमाळ, लिंबू, केस, सुया, ताबीज, रंगीबेरंगी धागे आदी वस्तू होत्या। या सर्व साहित्याच्या आधारे संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी आल्याची कबुली दिली। या प्रकरणी अशोक रामधन राठौड, रितेश रवी भगत, लीलेश्वर विश्वनाथ बावडे, कुंदन दारासिंग राठौड, वीरेंद्र रमेश गायकवाड सर्व राहणार वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील आमगव्हाण, कारखेडा, हरदा, वाई, गौड येथील व राजेश केशव राठौड राहणार बोरगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कलम 3(1), 2 व 3 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 3 लाख रुपये किमतीची महिंद्रा XUV 4 चाकी तसेच जादूटोण्याचे साहित्य पंचनामा करून जप्त केले आहे। या कारवाईत ठाणेदार विकास दांडे, पोलीस कर्मचारी पुकार वाकोडे, सागर केराम, अविनाश खाडे तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे, प्रेमदास फुलके, पोलीस शिपाई सागर केराम, पुकार वाकोडे, अविनाश खाडे यांनी केलेली असून तपास PSI भाऊराव बोकडे करीत आहेत। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।